नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे शून्य मशागत तंत्रज्ञानाचं माझं दुसरं वर्ष आहे. मी पहिल्या वर्षी 4.5 फुटाचे बेड पाडले आणि बेडवरती कपाशीची लागण केली सुरुवातीला. आणि ही कपाशीचे खोडं, त्याच्यानंतर मी कपाशी निघाल्यानंतर मागच्या वर्षी उन्हाळ मक्का घेतली. उन्हाळ मक्का, हे उन्हाळ मक्काचे खोडं, उन्हाळ मक्का घेतली आणि तिच्यावरती पावसाळ मक्का घेतली परत जूनमध्ये 17 मेला लागवड केली होती. ही 17 मेला लावली ही पावसाळ मक्का. आणि आता हिची मागं तुम्ही व्हिडिओत बघितला असेल, ही काढली आपण. हिला 17.5चा थैला उतारा बसला, म्हणजे 34-35 क्विंटल आली ती एका एकराला. न नागटी, न वखर, नाही कल्टिवेटर, काहीच न करता. फक्त आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खंडागळे सरांनी फार असं मार्गदर्शन केलं चांगलं. आता ही 7 सप्टेंबरची लागवड आहे मकाची. फक्त ह्या दोन्ही खोडांच्या मध्ये फक्त टोकनंतर चालत नव्हतं, त्यामुळे मी हाताने लागवड केली, टोकून मजूर लावून. हे कपाशी खोड बघा, पूर्ण कुजून गेले आणि जी पूर्ण सजी एकदम नरम बेड झाले, छान असे. एकदम छान असे बेड झाले. आणि ज्यावेळेस मी ही मका कापली, आताची पावसाळ मका कापली, त्यावेळेस पावसाळ मका कापल्यानंतर चारा बाहेर काढून घेतला आणि त्या बेडवरती मी जे गवत होतं, भरपूर गवत होतं याच्यामध्ये मी हार्मेट्री म्हणून औषध आहे स्वाल कंपनीचं, त्याची फवारणी केली. 50% त्याच्यामध्ये ग्लायफोसेट अमोनियम आहे आणि त्याने जमिनीला पण जास्त इफेक्ट होत नाही अजिबात, म्हणजे कारण ते जमिनीवर पडल्यानंतर नुटल होतं. आणि नंतर त्याची फवारणी झाल्यानंतर मी मक्काची लागवड केली. मक्काची लागवड झाल्यानंतर 20 दिवसाची झाल्यानंतर मी त्याच्यावर आता 3 फवारणी केली. आणि 3 मारल्यानंतर हे परत जे थोडंफार गवत होतं किंवा जे नंतर उगवायला लागलं होतं, ते पूर्ण साफ झालं आता. आणि मकावाशा फक्त 2 फवारण्या केल्या, सुरुवातीला किमॅक्टिनची आणि नंतर कोराजनची. आता ही जवळजवळ तुम्ही बघू शकता हिची हाईट मकाची. ही जवळजवळ आता माझी हाईट बघा, ही पूर्ण डोक्याच्या वरती मका गेलेली आता. 6-6.5 फुटाची झाली मका आता. आता ही उन्हाळ्यामध्ये मोडणार आहे, ही हिवाळ्यातच निघून जाईल, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत निघून जाईल. आणि परत आपल्याला तिसरं पीक पण सुद्धा घेता येईल याच्यामध्ये, बाजरी वगैरे, कारण 15 जानेवारी नंतर बाजरीची लागवड करता येईल. आणि हे सर्व जे गवत आहे हे सर्व कुजून पूर्ण खत झालं त्याचं. आणि माती पण एकदम छान अशी नरम झाली. छान अशी नरम झाली. आणि तुम्हाला खोड दाखवतो अजून. हे बघा, हे कपाशीचं खोड, पूर्ण होल तयार झाले आतमध्ये कुजून. हे उन्हाळ मक्काचं खोड, इथं पण होल तयार झाले. आणि न नांगरता, न कल्टिवेटर करता परत त्याच्यात ही मका लावली होती, ही पावसाळ मका. आणि ही काढल्यानंतर आता ही हिवाळ मका, कारण ही उन्हाळ्याच्या आतच निघणार आहे, आपण उन्हाळ म्हणू शकत नाही हिला. धन्यवाद.